Good morning, friends. Once again, welcome back to the beautiful world of medicinal chemistry. ॲड्रिनर्जिक ड्रगबद्दल काल तुम्हाला इन्फॉर्मेशन देत होतो. त्याच्यामध्ये एक सार तुम्हाला सांगितलं होता, बीटा फिनिल इथेनिल अमाइन. बीटा फिनिल म्हणजे बीटा पोझिशनवरती त्या ठिकाणी फिनिल रिंग अटॅच आहे. नंतर CH2 आणि NH2 अशा या ठिकाणी जनरल स्ट्रक्चर आहे बीटा फिनिल इथेनिल अमाइन. ओके, तर बीटा फिनिल इथेनिल अमाइनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की पर्टिक्युलरली जी काय फिनिल रिंग आहे त्याचा सार, त्याच्यातले 4 सब पॉईंट पण सांगितले होते. नंतर इथिलीन लिंकेज आणि अमायनो टर्मिनल, इथिलीन लिंकेज आणि अमायनो टर्मिनल याचा सार या ठिकाणी आज मी मेन्शन करणार आहे. तत्पूर्वी बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी आणि क्वार्टर्नरी अमाइन काय असतात ते सांगतो. मी सांगितलं प्रायमरी अमाइन. ओके, म्हणजे हा नायट्रोजन डायरेक्टली कार्बोनिल जो काय कार्बन आहे लगतचा कार्बन, जो की प्रायमरी कार्बनचं नेचर आहे, त्याला जर अटॅच असेल तर तो प्रायमरी अमाइन झाला. नंतर सेकंडरीमध्ये काय, हा जो नायट्रोजन आहे तो 2 कार्बनला अटॅच असेल, 2 कार्बनला अटॅच असेल. ओके, म्हणजे हा नायट्रोजन इथं NH3 होतं, म्हणजे 2 या ठिकाणी हायड्रोजन. ओके, ह्या NH3 मध्ये जो 2 कार्बन आहेत, 1 हायड्रोजन, म्हणजे हा झाला सेकंडरी. ओके, नंतर आता आहे टर्शरी म्हणलं काय, टर्शरी म्हणलं की काय, तर हा नायट्रोजन गेट अटॅच टू दिस 3 कार्बन, दिस कार्बन, कार्बन अँड कार्बन. ओके, आणि क्वाटर्नरी म्हणलं काय, नायट्रोजन गेट अटॅच टू द 4 कार्बन, CH3 अँड CH3. दिस इज द बेसिक इन्फॉर्मेशन. जनरली तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, पण लक्षात असणं गरजेचं आहे आणि रिव्हिजन असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर बेसिक इन्फॉर्मेशन येते की ड्रग ऑफ म्हणजे पर्टिक्युलर एखादा ड्रग आपण सांगतो तो सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये ज्यावेळेस जातो त्यास काय इफेक्ट दाखवतो किंवा किती ॲक्शन त्या ठिकाणी तो पर्टिक्युलर रिसेप्टरवरती दाखवतो, त्याच्यासाठी एक जनरल टर्म या ठिकाणी यूज केलेली आहे. ओके, तर ड्युरेशन ऑफ ॲक्शन. ओके, ड्युरेशन ऑफ ॲक्शन म्हणजे काय, तर पर्टिक्युलरली ड्युरेशन ऑफ ॲक्शन इज नथिंग बट इट इज ए हाफ लाईफ मीन्स काय, द ड्रग. Okay, the drug reaches to the systemic circulation or comes in contact with the systemic circulation and show the effect within the half life. That is the half life or the drug of duration of action. त्यालाच ऑनसेट ऑफ ॲक्शन असं सुद्धा म्हणलेलं आहे, ऑनसेट ऑफ ॲक्शन. ओके, ही पण बेसिक इन्फॉर्मेशन माहितीच असेल, जस्ट कानावरून जावा यासाठी सांगतोय. नंतर आहे व्हॅसोप्रेसर ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, तर ड्रग. ओके, ड्रग जर व्हॅसोकन्स्ट्रिक्शन म्हणजे ड्रगचा जर इफेक्ट दाखवला ब्लड वेसल्सवरती, तर ब्लड वेसल्सवरती जर व्हॅसोकन्स्ट्रिक्शन झालं, ओके, व्हॅसोकन्स्ट्रिक्शन जर झालं तर त्याच्यामुळं काय होतं, जो काही मीन आर्टेरियल जो काही प्रेशर असतं, मीन आर्टेरियल प्रेशर त्या ठिकाणी वाढते म्हणजे काय होतं, पर्टिक्युलरली मीन आर्टेरियल प्रेशर वाढते कारण कन्स्ट्रिक्ट व्हायला काय, ब्लड वेसल, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द ड्रग. And the drug show the effect and there is a vasoconstriction takes place. That is the vasopressor activity. Okay, then ही जनरल बेसिक इन्फॉर्मेशन आहे जी की आपल्याला या ठिकाणी सार सांगते वेळेस येणार आहे, त्याच्यामुळं इन जनरल सांगितलेलं आहे. याच्यानंतर मी सांगत होतो महत्त्वाचं काय की पर्टिक्युलर हे स्ट्रक्चर बीटाफिनिल इथेनिल अमाइन त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं, तर हा फिनिल रिंगच्या या ठिकाणी 6 झालेला आहे, नंतर हा इथिलीन लिंकेज आणि नंतर आहे अमायनो टर्मिनल्स. तर पर्टिक्युलर अमायनो टर्मिनल्सकडे जाऊया आपण. अमायनो टर्मिनल्समध्ये काय सांगितलं आहे, अमायनो ग्रुप इज इम्पॉर्टंट दॅट शो द डायरेक्ट ॲड्रिनर्जिक अगोनिस्टिक ॲक्टिव्हिटी. म्हणजे हा अमायनो ग्रुप खूप इम्पॉर्टंट आहे जो की डायरेक्ट ॲड्रिनर्जिक ॲक्टिव्हिटी दाखवत आहे. ॲड्रिनर्जिक ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, तर ॲड्रिनो रिसेप्टरवरती जाणार आहे पर्टिक्युलर हा ड्रग किंवा याच्यासारखा दुसरा असणारा ड्रग. फॉर एक्झाम्पल इपिनेफ्रिन आहे, साल्ब्युटामॉल आणि टर्ब्युटॅलिन. ओके, या तिन्हीपैकी कुठलाही, पण म्हणलं आहे काय, अमायनो ग्रुप इज इम्पॉर्टंट फॉर द डायरेक्ट ॲड्रिनर्जिक अगोनिस्टिक ॲक्टिव्हिटी. अगोनिस्टिक म्हणजे ते सांगितलेलं आहे जनरली हे सेल मेम्ब्रेन आहे, ह्याच्यावरती पर्टिक्युलर रिसेप्टर आहेत. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे काय, तर आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे ऑर्गन्स आहेत, वेगवेगळ्या ऑर्गन्सवरती वेगवेगळे रिसेप्टर्स प्रेझेंट आहेत. वेगवेगळे रिसेप्टरमध्ये त्या ठिकाणी ॲड्रिनर्जिक रिसेप्टर आहेत, कोलिनर्जिक रिसेप्टर आहेत. तर जनरली ॲड्रिनर्जिक रिसेप्टर जे असतात त्याच्यामध्ये मी काय सांगितलं होतं, अल्फा 1, अल्फा 2, बीटा 1, बीटा 2, अल्फा 1 आणि बीटा 1, अल्फा 2 आणि बीटा 2
किंवा ह्या कधी कधी काय होतं तर पर्टिक्युलरली अल्फा प्रिडॉमिनेट करतं बीटाला किंवा बीटा प्रिडॉमिनेट करतं अल्फाला, म्हणजे प्रिडॉमिनंट ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी वाढते आहे कुठं ॲड्रेनर्जिक रिसेप्टरमध्ये. पण कोलिनर्जिक रिसेप्टरमध्ये अशी कंडिशन होत नाही आहे. मी काय सांगायला ॲड्रेनर्जिक रिसेप्टरमध्ये ही ॲक्टिव्हिटी प्रिडॉमिनेट होते पर्टिक्युलर त्या त्या रिसेप्टरवरती जो की ड्रग त्या ठिकाणी बाइंड व्हायला जायला आहे. ओके, आणि खूप महत्त्वाचं ही गोष्ट, ही खूप इम्पॉर्टंट आहे. मग हा अमायनो ग्रुप काय करायला पर्टिक्युलर अमायनो ग्रुप इज इम्पॉर्टंट फॉर द डायरेक्ट ॲड्रेनर्जिक अगोनिस्टिक ॲक्टिव्हिटी, म्हणजे ॲड्रेनर्जिक अगोनिस्टिक ॲक्टिव्हिटी वाढवण्यासाठी हा अमायनो ग्रुप असणं खूप गरजेचं आहे. याच्यासाठी 3 स्ट्रक्चर आहेत, इपिनेफ्रिन, सालब्युटॅमॉल आणि टर्ब्युटॅलिन. स्ट्रक्चर खूप सोपं आहे म्हणतो, ही बेन्झिन रिंग ओके OH फक्त इथला OH रिप्लेस केला आहे इथॅनॉलला आणि ह्या नायट्रोजनला या ठिकाणी कार्बन आणि 3 अल्किल ग्रुप अटॅच केले. तर हा झाला सालब्युटॅमॉल, हा इपिनेफ्रिन, हा NaCH3. इथला CH3 काढला तर काय झालं नॉर इपिनेफ्रिन. पण इथं नॉर इपिनेफ्रिन आहे का नाही, इथं काय सांगायला आपण इपिनेफ्रिन. आणि तिसरं एक्झाम्पल आहे टर्ब्युटॅलिन. टर्ब्युटॅलिनमध्ये काय सांगितलं पर्टिक्युलरली की इथला डायरेक्ट इथं OH लावायचा आणि इथला OH डायरेक्ट काढून टाकायचा, झालं टर्ब्युटॅलिन. खूपच सोपं आहे, जादू रे जादू. म्हणजे काय इथला OH इथं काढून टाकला, इथं फक्त OH लावला, स्ट्रक्चर ॲज इट इज सेम आहे म्हणतो, फक्त या ठिकाणी चेंजेस काय केलेत OHच्या पोझिशन काढून टाकलेल्या NH आहे, बाकी स्ट्रक्चर तर कॉमनच आहे. दुसरा सब पॉईंट या ठिकाणी असं सांगतोय की प्रायमरी अँड सेकंडरी अमाइन्स आर द मोर पोटंट ॲज कम्पेअर्ड टू टर्शरी अँड क्वाटर्नरी अमाइन्स. मी सांगितलं होतं मगवाच प्रायमरी अँड सेकंडरी अमाइन्स मोर पोटंट अँड टर्शरी अँड क्वाटर्नरी अमाइन्स. म्हणजे नायट्रोजन गेट अटॅच टू द प्रायमरी कार्बन, नायट्रोजन गेट अटॅच टू द 2 कार्बन सेकंडरी कार्बन, नायट्रोजन गेट अटॅच टू द 3 कार्बन म्हणजे हा टर्शरी नायट्रोजन झाला, हा सेकंडरी, आणि नायट्रोजन गेट अटॅच टू द 4 कार्बन हा झाला क्वाटर्नरी. म्हणजे याचा अर्थ असा आहे की प्रायमरी अँड सेकंडरी अमाइन्स आर द मोर पोटंट ॲज कम्पेअर्ड टू दॅट ऑफ द टर्शरी अँड क्वाटर्नरी. देन थर्ड, नेचर ऑफ द अमायनो सबस्टिट्युएंट्स. नेचर ऑफ द अमायनो सबस्टिट्युएंट्स म्हणजेच काय अमायनो जो काय ग्रुप आहे NH2 ओके, त्याचं नेचर सांगायचं आहे. दॅट अफेक्ट्स द रिसेप्टार सेलेक्टिव्हिटी, म्हणजे रिसेप्टार त्या ठिकाणी सिलेक्टिव्ह करणारे पर्टिक्युलर ड्रग ऑफ चॉईस. कुठला ड्रग घ्यायचा आहे, कुठल्या ड्रगला इझिली पास करायचं आहे का कुठल्या ड्रगला पार्शियली पास करायचं आहे. तर नेचर ऑफ द अमायनो सबस्टिट्युएंट्स अफेक्ट द रिसेप्टार सेलेक्टिव्हिटी फॉर द नायट्रोजन कंपाऊंड्स. याच्यासाठी खूप महत्त्वाचं असं आहे की नंतर सांगितलेलं आहे इन जनरल द बल्क ऑफ द नायट्रोजन सबस्टिट्युएंट्स. बल्क ऑफ द नायट्रोजन सबस्टिट्युएंट्स म्हणजे हा नायट्रोजन याला अटॅच असलेले जे काय सबस्टिट्युएंट्स आहेत, समजा CH3 2 टाइम्स ओके, हा हायड्रोजन, दीज आर द सबस्टिट्युएंट्स. द बल्क ऑफ द नायट्रोजन सबस्टिट्युएंट्स इन्क्रीजेस. नायट्रोजनचे सबस्टिट्युएंट जर बल्क त्या ठिकाणी वाढत असेल, जर पोझिशन या नायट्रोजनला अटॅच असलेले जे काय बल्क या कंडिशन्समध्ये सबस्टिट्युएंट्स आहेत ते जर वाढत असतील तर अल्फा रिसेप्टार अगोनिस्टिक ॲक्टिव्हिटी कमी होते आणि बीटा रिसेप्टार अगोनिस्टिक ॲक्टिव्हिटी झपकन वाढते. काय म्हणलं, नायट्रोजनला जर बल्क या ठिकाणी अटॅचमेंट असेल ओके, म्हणजे वेगवेगळे ग्रुप जर अटॅच असतील तर अल्फा ॲड्रेनर्जिक ॲक्टिव्हिटी काय होईल कमी होईल, बीटा ॲड्रेनर्जिक ॲक्टिव्हिटी काय होईल वाढायला लागल्या. म्हणजे बीटा रिसेप्टारवरती ॲक्टिव्हिटी वाढते आणि अल्फावरती कमी होते. एक्झाम्पल दिलेलं आहे आयसोप्रेनॅलिन, समजण्यासाठी सांगतोय. आयन CH3 2 टाइम्स H, म्हणजे हा ॲक्टिव्हिटी कसा दाखवणार आहे, हा ड्रग बीटा ॲड्रेनर्जिक ॲक्टिव्हिटी दाखवणार आहे, बीटा ॲड्रेनर्जिक किंवा बीटा रिसेप्टार अगोनिस्टिक ॲक्टिव्हिटी दाखवणार आहे. समजलं. नंतर आहे चौथा पॉईंट, ॲज बल्क इंक्रीजेस इंक्रीज इन द बीटा 2 सेलेक्टिव्हिटी. बीटा वाढते पण पर्टिक्युलरली कुठं वाढते, बीटा 2, बीटा 1 बीटा 2 सांगितलं होतं, बीटा 2 सेलेक्टिव्हिटी वाढते आहे. एक्झाम्पल NT ब्युटिल ग्रुप, म्हणजे काय N टर्शरी ब्युटिल ग्रुप ओके. हा जर ग्रुप म्हणजे ह्या नायट्रोजनला जर टर्शरी ब्युटिल ग्रुप अटॅच असेल तर बीटा 2 सिलेक्टिव्हिटी वाढते आहे म्हणलेलं आहे. म्हणजे बीटा 2 सिलेक्टिव्हिटी कशामध्ये जास्त करून टर्ब्युटॅलिन अँड सालब्युटॅमॉल. स्ट्रक्चर ऑफ टर्ब्युटॅलिन हेअर, सालब्युटॅमॉल हेअर, सॉरी इथं आयसोप्रेनॅलिन काढलेलं आहे ओके. आयसोप्रेनॅलिन घेतलं तरी चालतं, पण N टर्शरी ब्युटिल ग्रुप कशामध्ये प्रेझेंट आहे, टर्ब्युटॅलिन आणि सालब्युटॅमॉलमध्ये आहे का रे हे नायट्रोजनला टर्शरी ग्रुप ओके. नंतर काय म्हणलं आहे आयसोप्रेनॅलिन, हा नायट्रोजन, CH3 2 टाइम्स, हा हायड्रोजन, या आयसोप्रेनॅलिन ॲज इट इज काढलेलं आहे. नंतर शेवटचा पॉईंट आहे आणि खूपच इम्पॉर्टंट आहे, लार्जर द सबस्टिट्युएंट्स असतील, लार्जर द सबस्टिट्युशन होत असेल कशावरती, अमायनो ग्रुपवरती, तर मेटाबॉलिझम कमी होते, म्हणजेच ड्युरेशन ऑफ ॲक्शन वाढतं आहे. व्हेरी गुड. काय म्हणले, लार्जर द सबस्टिट्युएंट्स अटॅच टू द अमोनिया ग्रुप
means decrease in the metabolism by MAO means monoamine oxidase. Therefore, increase in the larger duration of action. The example of these larger substitutions is the terbutaline and salbutamol. समजण्यासाठी एक्झाम्पल दिलेलं आहे. हे नायट्रोजनला अटॅच आहे, ओके. हे टर्ब्युटॅलिन, ओके. याच्यानंतर शेवटचा पॉईंट आहे इथिलीन लिंकेजवरती जर सबस्टिट्यूशन असेल तर काय. इथिलीन लिंकेजवर सबस्टिट्यूशन सांगितलेलं आहे. ऑप्टिमल ॲक्टिव्हिटी दाखवायची असेल तर अमायनो ग्रुप जो आहे तो सेपरेट ठेवायचा दॅन दॅट ऑफ द 2 कार्बन. याचा अर्थ असा म्हणजे हा अमायनो ग्रुप, हे 2 कार्बन ह्या फिनिल रिंगपासून म्हणजे अरोमॅटिक रिंगपासून जर 2 कार्बनची जर पोझिशन सोडून म्हणजे हा कार्बन सोडून जर NH2 अटॅच असेल तर ऑप्टिमल ॲक्टिव्हिटी दाखवत आहे काय पर्टिक्युलर ड्रग. एक्झाम्पल नॉरइपिनेफ्रिन अँड इपिनेफ्रिन. याच्यामध्ये पण हा नायट्रोजन आहे, दोन्हीचं डिस्टन्स आहे 2 कार्बन आणि हा अरोमॅटिक रिंग. अरोमॅटिक आणि या नायट्रोजनमध्ये 2 कार्बनचे डिस्टन्स आहे. स्ट्रक्चर आहे इपिनेफ्रिन, स्ट्रक्चर इकडे पण सेम आहे नॉरइपिनेफ्रिन. स्ट्रक्चर कसं लक्षात ठेवायचं सांगितलं आहे. हे NH2 असेल तर नॉरइपिनेफ्रिन, NH2ला जर आणखीन एक CH3 ग्रुप अटॅच असेल तर इपिनेफ्रिन. समजला. नेक्स्ट पॉईंट मिथिल किंवा इथिल सबस्टिट्यूशन असेल जर अल्फा कार्बनवरती, ओके. अल्फा कार्बन म्हणजे हा नायट्रोजन, याला लगतची बाजू अल्फा, ओके. तर मेटाबॉलिझम डिक्रीज होते विथ द हेल्प ऑफ माओ मीन्स मोनो अमायनो ऑक्सिडेजनं या ठिकाणी मेटाबॉलिझम कमी होते, ओके. मोनो अमायनो ऑक्सिडेज आहे, कॉम्प्ट ऐकलेलं आहे आपण. ते काय करतात तर ते पर्टिक्युलर ड्रगला डिग्रेड करायचं काम करतात त्या रिसेप्टरवरती. तेच सांगितलेलं आहे, त्याची ॲक्शन या ठिकाणी कमी करणार आहे. समजा एक्झाम्पल नॉरइपिनेफ्रिन आहे, एम्फिटामाइन आहे. नॉरइपिनेफ्रिनमध्ये काय सांगितलं, इथं सांगितलं काय अल्फा पोझिशनवरती जर मिथिल किंवा इथिल सबस्टिट्यूशन आहे. अल्फा पोझिशनवरती मिथिल, ओके. अल्फा पोझिशनवरती इथिल, ओके. मिथिल किंवा इथिल सबस्टिट्यूशन असेल तर मेटाबॉलिझम डिक्रीज व्हायला विथ द हेल्प ऑफ माओ. देन थर्ड पॉईंट बीटा हायड्रॉक्सी ग्रुप प्रोड्युसेस चिरॅलिटी फॉर द इपिनेफ्रिन नॉरइपिनेफ्रिन. म्हणजे काय बीटा हायड्रॉक्सी हा नायट्रोजन आहे, अल्फा आणि बीटा. या बीटा पोझिशनवरती काय सांगितलं आहे नायट्रोजन अल्फा आणि बीटा काय सांगितले ह्याच्यावर चिरॅलिटी म्हणजे काय पर्टिक्युलर एखादा कार्बन आहे ज्याला की वेगवेगळे 4 फंक्शनल ग्रुप असतील अटॅचमेंट. इथं हायड्रोजन आहे, इथं नायट्रोजन आहे, इथं ऑक्सिजन आहे, इथं क्लोरीन घ्या. म्हणजे 4 डिफरंट ग्रुप्स अटॅच असतील तर तो काय कार्बन असेल चिराल कार्बन म्हणून ॲक्ट होतो पर्टिक्युलर. तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर वेगवेगळे फंक्शनल ग्रुप अटॅच आहेत का इथे हायड्रोजन, इथं बेन्झिन रिंग, इथं CH2, इथं OH, इथं कार्बन, इथं बेन्झिन रिंग, इथं OH, इथं CH2, इथं H. 4 वेगवेगळे फंक्शनल ग्रुप किंवा 4 त्या ठिकाणी अटॅचमेंट वेगवेगळे आहेत. म्हणजे त्या ठिकाणचं जे काय स्ट्रक्चर आहे ते काय आहे चिराल सेंटर म्हणून ॲक्ट झालेलं स्ट्रक्चर आहे, ओके. बीटा हायड्रॉक्सी ग्रुप प्रोड्युसेस अल्फा बीटा हायड्रॉक्सी अल्फा बीटा हायड्रॉक्सी ग्रुप प्रोड्युसेस द chirality for the epinephrine, norepinephrine and related compounds. The more the potent enantiomer has the R configuration. म्हणजे पोटंट enantiomer पाहिजे असेल तर R configuration. याच्यासाठी जनरल इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे की R आणि S. खूप ठिकाणी तुम्ही ऐकलेले R आहे S आहे, खूप ठिकाणी असं पण ऐकले D आहे L आहे. D काय आहे डेक्स्ट्रो आणि लिव्हो रोटेट. डेक्स्ट्रो मीन्स प्लस चार्ज म्हणजे राईट हँड रोटेशन, लिव्हो मीन्स निगेटिव्ह म्हणजे लेफ्ट हँड रोटेशन. RS हे पण एक कॉन्फिगरेशन आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे डी आणि एल कुठे यूज करतात पर्टिक्युलर एखादा जो मॉलिक्यूल आहे त्याला जर लेबल करायचं असेल, सपोज हा मॉलिक्यूल आहे ह्याला जर पूर्ण लेबल करायचं असेल तर डी आणि एल, ओके. आणि ह्या मॉलिक्यूलमध्ये पर्टिक्युलर एखादा कार्बन आहे हे जो चिराल म्हणून ॲक्ट झालेला आहे तर फक्त कार्बनचं जे चिरॅलिटी सेंटर आहे त्याच्यातलं जर ॲब्सोल्यूट कॉन्फिगरेशन काढायचं असेल पर्टिक्युलर चिरॅलिटी सेंटरसाठी तर R आणि S कॉन्फिगरेशन यूज केलं जातं आहे, ओके. मी काय म्हणलो हा कार्बन आहे चिरॅलिटी सेंटर म्हणून ॲक्ट झालेला आहे. फक्त हा कार्बनचं जर कॉन्फिगरेशन काढायचं असेल तर R आणि S. पूर्ण होल त्या ठिकाणी जर मॉलिक्यूलचं कॉन्फिगरेशन काढायचं असेल तर डी आणि एल, ओके. तर मी काय सांगितलं R कॉन्फिगरेशन हॅज द मोर पोटंट इनॅन्शियोमर. R कॉन्फिगरेशन हॅज मोर पोटंट इनॅन्शियोमर दॅन दॅट ऑफ द S कॉन्फिगरेशन. R आणि S काय भानगड आहे तर R म्हणजे काय रेक्टस म्हणजे काय अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, घड्याळाच्या उलट्या दिशेने, ओके. म्हणजे ह्याची रोटेशन अशी होईल आणि याची रोटेशन कशी होईल अशी म्हणजे S रोटेशन. S मीन्स क्लॉकवाईज रोटेशन, R मीन्स अँटी क्लॉकवाईज रोटेशन. शेवटचा पॉईंट आहे R इपिनेफ्रिन म्हणजे काय R इनॅन्शियोमर ऑफ इपिनेफ्रिन हॅज 12 to 15 टाइम्स मोर पोटंट व्हॅसोप्रेसर ॲक्टिव्हिटी. व्हॅसोप्रेसर ॲक्टिव्हिटी मागच सांगितलं आताच
व्हॅसोप्रेसर ॲक्टिव्हिटी म्हणजे पर्टिक्युलर ड्रग त्या ठिकाणी कन्स्ट्रिक्ट करत असेल पर्टिक्युलर ब्लड वेसल्सवरती, तर त्यामुळे